एसटीची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं सरपंचाच्या पुत्रानं अत्याचार केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलंय। अमरावतीच्या कुऱ्हा गावातली ही घटना आहे। एसटीच्या बसची वाट पाहणाऱ्या 15 वर्षीय विद्यार्थिनीला सरपंचाच्या पुत्रानं दुचाकीवरून लिफ्ट देतो म्हटलं आणि मारडीच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केले। पीडितेनं याची माहिती कुटुंबियांना देताच गुन्हा दाखल करत सरपंचाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे। रात को लगभग 8:30 के बाद में हमारे पुलिस के डायल 112 पे कॉल आया था, जिससे कुरा पुलिस स्टेशन के अंडर में मारडी करके जो गांव है उसमें एक 15 साल की बच्चे के साथ में अत्याचार हुआ है करके खबर मिली थी। पीएसओ अपनी टीम के साथ में तुरंत घटनास्थल पे पहुंचे और जो लड़की थी उनको सुरक्षित तरीके से उनके घर वालों को सौंपा और साथ में जो आरोपी थे वो 25 साल का उसी का गांव का रहने वाला व्यक्ति है, उसको पुलिस वालों ने ताबे में ले लिया था तुरंत। बोलूयात पुढच्या बातमीकडे। शाळेमध्ये मुख्याध्यापकाला चांगला चोप देण्यात आलाय। हा प्रकार घडला कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका शाळेत। या मुख्याध्यापकानं महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्याचा आरोप आहे। त्यामुळे त्याला स्थानिक नागरिकांनी आक्रमक होत चोप दिला। कोल्हापूरच्या कोरोची जिल्हा परिषद शाळेतली घटना आहे। महिला मदतनीस आणि शिक्षिकेची छेड काढल्याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी आणि गावकऱ्यांनी आक्रमक होत शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची धुलाई केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते परस्परांना भिडले। आदित्य ठाकरे यांच्या संभाजीनगर दौऱ्यापूर्वी हा राडा झाला। संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करत भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळेला ठाकरे आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले। कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला। दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून परस्परांवर यथेच्छ चपला फेकण्यात आल्या। या पद्धतीने जनाब आदित्यजी ठाकरे आणि जनाब उद्धवजी ठाकरे यांनी 2 वर्षापूर्वी दिशा सलेन प्रकरण थांबवलं होतं आणि दाबलं होतं। आम्ही सगळे पदाधिकारी इकडे जमणार आहोत आणि जनाब आदित्यजी ठाकरे यांना प्रश्न विचारणार आहोत की ह्याचं तुम्ही पुढे येऊन खुलासा करणार आहात। नाही हो, ते कुठे आंदोलन होतं? सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी एअरपोर्टवर आले, एअरपोर्टवरनं गेल्यानंतर परत येऊन परत त्यांच्या कामाला गेले आणि इकडे जे आहे कुठेतरी 2 किलोमीटर दूर 4-5 लोक जमतात आणि काळे झेंडे दाखवतात, त्याला काय तुम्ही आंदोलन म्हणता का?